समितीचं, या माथाडी कामगारांचं, या माथाडी कामगार संघटनेचं आणि माथाडी कामगार नेत्यांचं, या व्यापारी बांधवांचं, यांचं सगळ्यात मोठं सहकार्य आपल्याला या सगळ्या नियोजनामध्ये लाभलेलं आहे. संयोजक मंडळाने जरी तुमच्या समोर असलो तरी आमच्या मागे हजारो हात या नियोजनामध्ये सहभागी होते. या नवी मुंबई शहरातले पोलीस प्रशासन असेल, पोलीस प्रशासनाने देखील मागील आठवडाभरामध्ये खूप चांगल्या प्रकारचे नियोजन आम्हाला सहयोग या ठिकाणी केला. याबद्दल कोर्टा टाळांमध्ये त्यांचं नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाने आम्हाला काही प्रमाणामध्ये पुढे आम्हाला लढायला लावलं, आम्हाला झुलायला लावलं. पण अगदी ऐनवेळी हे एपीएमसी प्रशासन, सगळे माथाडी कामगार आणि सगळे संघटनेचे पदाधिकारी आमच्या सहभागाला आले आणि यांच्या सहकार्यामुळे हे नियोजन आणि सहकार्य या ठिकाणी यशस्वीरित्या खरं तर करू शकलो. अजून एक तुम्हाला सांगायला मला या ठिकाणी आवडेल, या नवी मुंबई शहरामध्ये ऐरोली असेल, कोपर घराणे असेल, कंचनी असेल, वाशी असेल, सालपाडा असेल, नेरूळ असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्या ठिकाणी आम्ही 4 भाकरी प्रेमाची आणि सोबत चटणी शेंगदाण्याची हा उपक्रम राबवला. लाखो भाकरी या समाज बांधवांच्या सहयोगातून आम्हाला मिळाल्या आणि ते नियोजन आम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करू शकलो. या नवी मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर 2017च्या मोर्चानंतर डायरेक्ट पहिला मोर्चा असा असेल जो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबई शहरामध्ये घेतला गेलेला आहे. 58 मुख्य मोर्चे आपण काढले, पण आपल्या मोर्चाला नेतृत्व नव्हतं. आता आपल्याला मनोज जरांगे पाटलांच्या रूपामध्ये एक प्रामाणिक नेतृत्व लाभलेलं आहे.
त्या अर्थी काहीतरी असू शकतं. पण एक लक्षात घ्या, जर इथं आमच्या बरोबर फसवणूक झाली तर मराठ्यांना जमिनी कवा शिकवायला लागत नाही. अर्धे मराठी आझाद मैदानात पोहोचलेले आहेत. अर्धे मराठी आझाद मैदानात पोहोचलेले आहेत. तर इथं तुम्ही आणि खिंड लढवत असू तर तिथे आपले लाखो बांधव खिंड लढवत आहेत. इथं जर त्याला फायदा झाला तर सगळे लाखो इथं एका ठिकाणी येतील. सरकारने आजवर आपल्याला कोणी पकडण्याचं काम केलं. एका सरकारच्या बाबतीत बोलणार नाही. मागच्या 40-45 वर्षापासून या मराठा समाजाने आता जर सरकारने कोणी पकडण्याचं काम केलं, एकच सांगतो, आताचा आदेश हा तुमचा आम्हा सगळ्यांसाठी खरं तर शेवटचा आदेश आलेला आहे. पण ज्या सरकारने आता गद्दारी करायचा प्रयत्न केला, सरकारचं आलेलं शिष्टमंडळ कोणी पुढे पकडायचं हे आता मराठा ठरवते. त्यामुळे आता एक लक्षात घ्या, दादा आता तिथून निघालेल्या बराच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे. वन साईडनी गाड्या येतात. दादा कुठल्याही क्षणी आपल्या इथं पोहोचतील. आता इथे आल्यानंतर तुम्हाला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पिन ड्रॉप सायलेन्स असला पाहिजे. दादांना सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना तुम्हा सगळ्या बांधवांसोबत चर्चा करायची हे विसरू नका. दादांचा निर्णय हा तुम्हाला आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय दादा निर्णय घेणार नाहीत. हा विश्वास तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे. त्यामुळे नेमकं दादा काय बोलतात हे जर ऐकायचं असेल तर पेट्रोल सायलेंट त्यावेळी राहिला पाहिजे. आज थोडा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण जाऊया. या मराठा आरक्षणासाठी कैलास वर्षी अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं. अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेले अनेक वर्ष वाया गेलं की काय असं वाटत असताना दीपक मतन मराठवाडीतली एक व्यक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ तो हरवलेला आहे. जर कोणाच्या परिचयाचा असेल तर तुम्ही इथे संपर्क साधावा. दीपक मतन अण्णासाहेब पाटलांचं बलिदान वाया असं वाटत असताना मनोजला जरांगे पाटलांसारखं एक प्रामाणिक नेतृत्व आपल्याला मिळालं. मराठा समाजाला पहिल्यांदा 2014 मध्ये ELBCचं आरक्षण मिळालं. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने आपल्याला जाता जाता पुढचं आरक्षण दिलं आणि ते आरक्षण टिकलं नाही. 2016ला आपल्या एका कोपरडीमध्ये एका भगिनीवर अत्याचार झाला. त्या अत्याचारानंतर मराठा समाज खऱ्या अर्थाने लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी रस्त्यावर उतरला. त्या भगिनीला न्याय मिळावा, त्या हरामखोरांना फाशीवर चढवलं जावं, ही सगळ्यात पहिली मागणी घेऊन आपण मराठा मोर्चे चालू केले होते. त्याच्यामध्ये दुसरी मागणी आली आपली मराठा आरक्षणाची आणि तिसरी मागणी आली ती आपल्या शेतकरी बांधवांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याची. आणि 2016ला चालू झालेल्या मोर्चा सरकारने 2 वर्ष आपल्या बरोबर टाइमपास केला. पहिला मसा आयोगाची स्थापना सरकारने केली, पण त्या आयोगाला खरं तर कार्यालय देखील उपलब्ध करून दिलं नाही. कालांतराने न्यायमूर्ती म्हसे साहेबांचं निधन झालं आणि न्यायमूर्ती म्हसे साहेबांचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा मागणी केली मागासवर्गीय आयोगाला अध्यक्ष द्यावा. 6 महिन्यानंतर गायकवाड साहेबांची त्या ठिकाणी अध्यक्षपदी निवड झाली आणि त्या गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला 2018ला एसीबीसी अंतर्गत आरक्षण दिलं. मराठा समाजात वर्षी आलेला घास लावून घेतला जातोय की काय असं वाटायला लागलं तेव्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या रत्नाने मराठा आरक्षणा विरोधामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केली. अशा नालायक लोकांचं नाव देखील घ्यायची इच्छा नाही. म्हणून तुम्हाला मी हे नाही म्हटलं, तुम्हाला कळलं असेल मी बॅटरी कोणाला म्हणलं.
ओबीसीच्या आरक्षणाचा लढा चालला आणि मुंबई उच्च न्यायालयामधून मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेलं त्यावेळेचं 16% आरक्षण गायकवाड आयोगाच्या नुसार 13% शिक्षणामध्ये आणि 12% नोकरीमधलं आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी लागू झालं. पुन्हा आनंदात चेहऱ्यावर आनंद वाटला. आता वाटलं आपले मराठे आपले पुढे जातील. पण पुन्हा त्या हरामखोराने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि 2021 ला आलेल्या निकालामध्ये आपलं ते एसीटीसीचं आरक्षण त्या ठिकाणी केलं. बांधून सांगायचं एकच कारण आहे, कारण अगोदर दिलेलं ईएमपीसीचं आरक्षण टिकलं नाही, 50% बाहेरचं होतं म्हणून टिकलं नाही. नंतर दिलेलं एसीटीसीचं आरक्षण 50% बाहेरचं होतं म्हणून टिकलं नाही. आणि मानवताना जरांगे पाटलांनी मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याची मागणी केली. ही मागणी काही नवीन नव्हती, ही मागणी नवीन नव्हती. कारण बहुतांश काळात पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेमध्ये मराठा समाजाला कुणबी दाखले त्या ठिकाणी दिले गेले होते. आणि मग कुठेतरी सरकारने सर्वेक्षण चालू केलं आणि 54 लाख नोंदी त्या ठिकाणी मराठा समाजात कुणबी नोंदी भेटल्या. सगळ्यांनी बसून त्या मनोहरांचे या ठिकाणी आगमन होते. सगळ्यांनी बसून घ्या, विनंती आहे, मनोहरांची विनंती आहे. इथे रस्ता करून द्या गाड्यांना यायला रस्ता करून द्या इथे. विनंती आहे, गाड्यांना यायला रस्ता करून द्या. समाजची गाडी खाली करा.
सगळ्यांनी